आता डेमो द्यायचा ना आपल्याला. ओके, हॅलो. या ठिकाणी आपण आज ACS कॉलेज अहिल्यानगर राहुरी या ठिकाणी आहोत की आपल्याला जे काही प्रॅक्टिकल आहे की ज्यामध्ये आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे, अशा पद्धतीचे एक प्रॅक्टिकल आपल्याला SY BSCच्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. तर या ठिकाणी वेगवेगळे एक्झाम्पल्स आपल्याला पाहिजेत. यामध्ये पहिलं जे एक्झाम्पल आपण पाहणार आहोत ॲनोना स्कॅमोसाचं एक्झाम्पल आहे की जी फॅमिली ॲनोनेसी फॅमिली आहे. ते ॲनोनेसी फॅमिलीमधलं वेगवेगळे एक्झाम्पल्स या ठिकाणी अव्हेलेबल आहेत. तर त्यामधलं एक एक्झाम्पल की जे आपण म्हणतो आहे की ॲनोना स्कॅमोसा किंवा त्यालाच मराठीमध्ये आपण काय म्हणतो सीताफळ. तर सीताफळ जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर ज्यावेळेस साधारणतः आपण डिस्टिंग्विशिंग फीचरचा विचार करतो आहे त्यामध्ये लिव्ज कशा आहेत तर सिम्पल आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर लिव्ज कसे सिम्पल आहेत, एक स्टिप्युलेट आहे म्हणजे यांना कोणत्या पद्धतीचं स्टिप्यूल वगैरे प्रेझेंट नाही आहे. आणि यामध्ये ग्लँड डॉटेड आहेत. जर आपण स्ट्रक्चर जर व्यवस्थित पाहिलं तर यावरती आपल्याला ग्लँड्स दिसतात, छोट्या छोट्या ग्लँड्स वगैरे आपण या ठिकाणी ऑब्झर्व करू शकतो. त्यानंतर याच्यातले जे फ्लावर्स आहेत तर ते फ्लावर्स हायपोगायनस आहे. या ठिकाणी आपल्याकडे आता सीझन गेल्यामुळे फ्लावर्स अवेलेबल नाही, तर त्या ठिकाणी फ्रूट्स या ठिकाणी आहेत. तर फ्लावर हायपोगायनस आहे. त्याच पद्धतीने ते ट्रायमेरस असतं आणि स्पायरोसायक्लिक आहे. ट्रायमेरस म्हणजे त्यामध्ये नंबर कसा आहे तर 3च्या पटीमध्ये या ठिकाणी नंबर्स आहेत. सेपल जर पाहिले तर 3 to 6 आहेत. पर्सिस्टंट आहेत विथ हॉलवेट एस्टिवेशन. या ठिकाणी एस्टिवेशन हॉलवेट टाईपचं एस्टिवेशन असतं. पेटल्स 6 आहेत, 2 होल्समध्ये असतात, सेपेलॉइड आहेत. इट त्याच पद्धतीने त्यानंतर जर स्टॅमेन्स पाहिले तर स्टॅमेन्सचा नंबर कसा आहे मेनी आहे. या ठिकाणी आपलं जे फ्रूट आहे तर फ्रूटच्या स्ट्रक्चरवरून आपण या ठिकाणी इझिली म्हणू शकतो स्टॅमेन्स मेनी आहेत, स्पायरली अरेंज आहेत आणि विथ इनलार्ज कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी आहेत. जे काही फ्रूट आहे तर फ्रूट कोणता आहे ॲग्रिगेट फ्रूट आहे. यालाच आपण काय म्हणतो इटॅरिओ ऑफ बेरीज. इटॅरिओ ऑफ बेरीज या ठिकाणी आहेत. आणि सीड्स विथ द रुमिनेट एंडोस्पर्म. जर तुम्ही या ठिकाणी हे जर फोडलं तर यामध्ये आपण जो पल्प जो खातो आहे आपण तर तो काय एंडोस्पर्म या ठिकाणी आहे. तर याची जर सिस्टमॅटिक पोझिशन वगैरे जर विचार केला तर डिव्हिजन फेनोरोगॅम्स आहेत म्हणजेच काय फ्लावरिंग आणि व्हॅस्क्युलर प्लांट्स या ठिकाणी आहेत. त्यानंतर सब डिव्हिजनमध्ये अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म म्हटल्यानंतर आपण काय म्हणतो त्याचं कॅरेक्टर्स ओव्ह्यूल्स एन्क्लोजिंग ओव्हरी. ह्या महत्त्वाचा डिफरन्स आपल्याला माहिती आहे जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्ममधला. जिम्नोस्पर्ममध्ये काय नेकेड ओव्ह्यूल्स असतात आणि या ठिकाणी एन्क्लोजिंग ओव्हरी आहे. त्यानंतर डायकॉटिलिडॉन्स. डायकॉटिलिडॉन्स म्हटल्यानंतर लिव्समध्ये कोणतं व्हेनेशन पाहतो आपण रेटिक्युलेट व्हेनेशन. म्हणजे त्या ठिकाणी जे काही व्हेनेशन पॅटर्न आहे तर तो रेटिक्युलेट व्हेनेशन पॅटर्न आपल्याला या ठिकाणी दिसतो. सीड्स जर पाहिले तर विथ 2 कॉटिलिडॉन्स. सीड्समध्ये 2 कॉटिलिडॉन्स या ठिकाणी असतात. सब क्लास आहे पॉलिपेटॅली. पॉलिपेटॅली म्हणजेच फ्लावर्स विथ ए फ्री पेटल्स. फ्लावर्स कसे आहेत फ्री पेटल्स आहेत. त्यानंतर सिरीज पाहिली तर थॅलेमिफ्लोरी आहे म्हणजेच फ्लावर कोणते हायपोगायनस टाईप आहेत आणि स्टॅमेन्स कसे आहेत मेनी आहेत. ऑर्डर्स रॅनियल्स आहेत, स्टॅमेन्स फ्री आहेत. कार्पेस 1 to मेनी. या ठिकाणी कार्पेसचा नंबर पाहिला तर 1 आहे किंवा त्यापेक्षा मेनी पण आहे. अपोकार्पस आहे आणि फॅमिली कोणती म्हणतो आपण ॲनोनेसी. सिम्पल लिव्ज आहेत आणि एक स्टिप्युलेट आहे. स्टिप्युल्स त्या ठिकाणी नाही आहेत. त्यानंतर फ्लावर्स हायपोगायनस आहेत, ट्रायमेरस आहे आणि बायसेक्शुअल फ्लावर्स आहेत. फ्रूट इटॅरिओ ऑफ बेरीज आहे ऑफ ए फ्लेशी फ्रूट. फ्रूट कसं आहे फ्लेशी आहे. त्यातलं पल्प आपण काय करतो तो ईट करण्यासाठी आपण या ठिकाणी वापरतो. आणि एक्झाम्पल जर पाहिलं तर वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत. पॉलिएल्थिया लॉन्जिफोलिया असेल की ज्याला आपण अशोक ट्री म्हणतो किंवा ॲट्रोबॉट्रिस ओडोरॅटिमस आहे ज्याला आपण हिरवा चाफा म्हणतो. त्याच पद्धतीने ॲनोना रेटिक्युलेटा ज्याला आपण रामफळ म्हणतो. आणि या ठिकाणचं एक्झाम्पल कोणतं आहे ॲनोना स्कॅमोस हे जे सीताफळ एक्झाम्पल या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी जर आपण त्याचे बाकीच्या जर गोष्टी पाहिल्या असेल त्याचा साधारणतः फ्लोरल फॉर्म्युला असेल किंवा फ्लोरल डायग्राम असेल